नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत विवेक काकडे सर, की जे की सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पीओ म्हणून रुजू होतो आहेत पा. आता ज्यावेळेस यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा यांच्याशी आपल्याला टॉक करायचं आहे, त्यावेळेस पा की एखादा माणूस एखादी एक्झामला टार्गेट केलेलं असते, जसं की UPSC असेल, जसं की MPSC असेल. असे एक्झाममधून जर समजा आपल्याला अपयश भेटलं तर याच्यानंतर काय करावं, त्या ठिकाणी आपला माणूस हरलेला असतो. तर मग अशा ठिकाणी नेमकी काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन कसा निवडला गेला पाहिजे आणि त्याच्यात नेमकी सातत्य कसं असलं पाहिजे. कारण ते एक ॲग्रिकॉस आहे, तर ॲग्रिकॉस असूनसुद्धा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये त्यांची पीओ म्हणून रुजू होत आहेत पा. म्हटल्यानंतर एक ॲग्रिकॉसला एक भीती असते पा, की सर मी पीओ होऊ शकत नाही, कारण माझं क्वांट चांगलं नाही, कारण इंग्लिश चांगलं नाही किंवा रिझनिंग थोडंफार चांगलं आहे, पण ह्या दोन विषयात मला थोडीशी भीती वाटते. पण मग हे मी करू शकत नाही, मी फक्त AF4वरतीच डिपेंड राहील. आता मी त्यांना बोलवण्याच्या पाठीमागं कारण हेच आहे, कारण बरेचसे मुलं मला माहिती आहे की आपल्या इथं जे काही मुलं अभ्यास करत असतील याच्यातले कमीत कमी 100-1 मुलं AFO होत असतील पा वर्षभरात. परंतु हे होत असताना तिथं एक्झाम देणाऱ्याची संख्या जास्त आहे, 1000-2000 लाखात ती संख्या आहे पा. तर मग बाकीच्यांनी करायचं काय, बाकीचे जनरल बँकिंग करू शकत नाही का. तर मग मी त्याच्यासाठीच त्यांना इथं बोलवलं आहे की नेमकी तुमचा स्टडी प्लॅन काय होता, कारण हे ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस निदान काहीतरी मुलं यांच्यापासून मोटिवेट होतील आणि त्याच्यानंतर AFO बरोबर जनरल बँकिंगसुद्धा करतील. याच्यासाठी आपल्यासोबत आज विवेक काकडे आहेत पा, की ज्यांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथं पीओ म्हणून निवड झालेली पा. तर आपण स्टार्ट करूया की विवेक, तुम्ही ज्यावेळेस स्टार्टिंग केलं किंवा तुमचं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं, ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन आहे, मग त्याच्यानंतर तुमचं टार्गेट काय होतं? सर 2016 मध्ये मी BSc ॲग्री पासआउट झालो. त्याच्यानंतर सगळ्यात पहिला जो हे होता कल होता माझा, तो स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC कडे होता. मी त्याच्यानुसार सुरुवात केली आणि UPSCला सुरुवात करून जवळपास 4 ते 5 वर्ष गेली, पण हातात काही रिझल्ट येत नव्हते. म्हणजे जोपर्यंत तुमचा फायनल रिझल्ट येत नाही तोपर्यंत त्याला काहीच किंमत नाही स्पर्धा परीक्षेत. त्याच्यामुळे 5 वर्षानंतर असं वाटलं की आता कुठं जरी थांबलं पाहिजे आणि जो सेकंड प्लॅन होता तर सेकंड प्लॅनकडे आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी 2020च्या सुरुवातीला थोडंसं इकडं स्पर्धा परीक्षाकडे पाहायला सुरुवात केली की IBPS, AFO, कारण स्वतः BSc ॲग्री असल्यामुळं फर्स्ट चॉईस तर आपली AFOच असते. मग ती सुरुवात केली आणि सुरुवात केली तशी पुढं कोविड आला. त्यांचा प्रॉब्लेम पण हा आहे की ज्यावेळेस ते इंटरव्ह्यूला ज्यावेळेस माझ्याकडे आलते त्यावेळेस त्यांनी प्रॉब्लेम पण हा सांगितला होता की बोलताना त्यांना जेनेटिकली प्रॉब्लेम आहे, की बोलताना त्यांना लवकर ते शब्द येत नाहीत, परंतु याच्यातूनही मार्ग काढून ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आत्ताही त्यांचं त्याच परिस्थितीत आहे की नेमकी बोलताना त्या गोष्टी बोलायच्या असतात परंतु ते शब्द बाहेर येत नाही. अशा परिस्थितीत सुद्धा माणूस फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, यांच्याकडे बघून ह्या गोष्टी आपण शिकलं पाहिजे की माणूस जेनेटिकली किंवा दिसायला वगैरे ह्या गोष्टी इथं मॅटर करत नाही. तुमच्याकडे किती प्रॉब्लेम्स असले पण तुम्ही जर जिद्दी आणि मेहनती जर असताल तर त्या स्टेजला तुम्ही पोहोचू शकतात. याचं एक्झाम्पल म्हणजे विवेक काकडे पा. तर मग आत्ताही त्यांना थोडेफार प्रॉब्लेम्स येतील पा बोलताना, कारण ते बोलताना थोडेसे शब्द त्यांचे लवकर बाहेर निघत नाही. हा त्यांचा जेनेटिकली प्रॉब्लेम्स आहे पा. तरी पण आपण त्यांच्याकडून काही प्रश्न थोडेफार जाणून घेऊया. 2020मध्ये सगळीकडं हे लागलं, लॉकडाऊन लागलं, कोविड आला आणि त्याच्यानंतर अभ्यासावर फार मोठा परिणाम झाला. मग त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात मी स्वतःच अभ्यास करत होतो आणि त्याच्यानंतर 1-2 एक्झाम दिल्या आणि असं जाणवलं की जो स्वतःचा अभ्यास चालू आहे किंवा मी जे काही सोर्स वापरत होतो ते म्हणजे काहीच कामाचे नाही आहेत असं जाणवलं. आणि त्याच वेळेला सहज आकाश सरांचा एक डेमो लेक्चरचं हे आलं होतं, नोटिफिकेशन आलं होतं यूट्यूबला. मी ते थोडाच वेळ पाहिलं आणि त्याच्यामध्ये सर शिकवत होते, डिजिट रूट वगैरे शिकवत होते.
तर म्हटलं हे शॉर्टकट असल्याशिवाय तर काय बँकिंग आपल्याला क्रॅक करता येणार नाही, कारण 1-2 एक्झाम दिल्यानंतरच हा अंदाज आला होता. मग त्याच्यानंतर ऑनलाईनमध्ये मी सुरू केलं. ऑनलाईनमध्ये सुरू केल्यानंतर तो अभ्यास थोडासा चांगला झाला, पण तरी सांगायला कोणीच नव्हतं. फक्त ऑनलाईनमध्ये रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे आणि अभ्यास करायचा. मग त्याच्यात असं व्हायचं की जे आपल्याला आवडतंय, म्हणजे आपल्याला थोडंसं रिजनिंग आवडलं आपण तोच अभ्यास जास्त करतो, क्वांट आवडलं क्वांटचा जास्त करतो. मग असं थोड्याशा चुका झाल्या आणि त्याच्यानंतर पण एक 2-3 मार्काने सगळ्याच प्री माझ्या पहिल्या वर्षी राहून गेल्या. हो, सगळ्याच राहून गेल्या. मग त्याच्यानंतर असं थोडीशी चर्चा सुरू होती घरात की आता काय करायचं, आता थांबायचं का, HDFC कडे जायचं का. आणि असं संध्याकाळी 10:30ला चर्चा आमची सुरू झाली आणि 11 वाजले होते. 11 वाजता मग म्हटले काय करायचं एकदा फायनल सांग. म्हटलं आकाश सरांना एकदा म्हटलं भेटू आणि त्यांच्याशी चर्चा करून काय तो फायनल डिसिजन घेऊ की आता बँकिंग सोडली पाहिजे का, म्हणजे आपली लेवल काय आहे. तर आकाश सरांना 11 वाजता फोन लावला आणि आकाश सरांनी तो उचलला. याच्यावरून हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला गायडन्स घ्यायचं असतं तर तो 24 तास आपल्यासाठी अवेलेबल पाहिजे आणि त्या आपल्या फॅकल्टी करतायत. कारण का 11 वाजता ज्यावेळेस फोन लावला जातो आणि एखाद्या करिअरचा प्रश्न असतो, तो करिअरचा प्रश्नसुद्धा रात्री 11 वाजता इथल्या फॅकल्टी सांगू शकतात, हे याच्यावरून दिसून येतंय पहा. आणि आकाश सरांकडं म्हणजे तो नंबर सेव्ह नव्हता, अननोन नंबरवरून फोन होता, फर्स्ट टाइम केलेला फोन होता, तरी सुद्धा आकाश सरांनी तो घेतला 11 वाजता. आणि आकाश सरांनी असं सांगितलं की उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही संकल्पला या. मग 10 ते 12 तासात सगळी पॅकिंग करून मी इथं आलो होतो. आणि त्याच्यानंतर आकाश सरांनी सुरुवातीला ऑफलाईनला बसवलं. मग ऑफलाईनचे लेक्चर थोडेफार झाले आणि सुरुवातीला थोडंसं मॉक वगैरे द्यायची डेअरिंग होत नव्हती, की असं म्हणजे सतत वाटत राहतं अभ्यास झाला असला तरी सगळ्यांनाच असं वाटत राहतं की नाही अजून थोडं बाकी आहे, अजून थोडं बाकी आहे, अजून थोड्या दिवसांनी मॉक देतो. मग तीच कंडिशन होती. आणि त्यावेळेला एक दिवशी अमोल सरांनी एक सगळ्यांची सरप्राईज मॉक घेतली आणि त्याच्यामध्ये माझा खूप चांगला स्कोअर आला. आणि मग त्याच्यानंतर सरांकडे मी दर 8-10 दिवसातून जायला लागलो. सर स्टडी प्लॅन द्यायला लागले. त्याचा फायदा असा झाला की सगळेच म्हणजे जे काय आवश्यक आहे बँकिंगसाठी ते सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागल्या. कारण आपण स्वतः करतो त्यावेळेला आपल्याकडून कधी GA राहतं, मग असं काहीतरी असे खूप सारे एरिया राहून जातात, एखादा चॅप्टर राहून जातो. आणि त्या याच्यामध्ये मग तो खूप मोठा फायदा झाला की आकाश सर आणि सुरुवातीला अमोल सर हे 2 लोकांनी खूप खूप काउन्सिलिंग केली. सोबत आपले लेक्चर चालू होते ॲग्रीचे. तर पण झालं असं की 6 वर्षाचा अगोदरचा गॅप होता, त्याच्यामुळं ॲग्री थोडंसं जड जायला लागलं होतं. आणि ॲग्रीचे जे मेन्स आहेत ते काही मार्कावरून राहिले होते, तिथं काही मार्कावरून राहत होतं. पण क्वांट, इंग्लिश आणि रिझनिंग हे 3ही विषय इतके चांगले झाले. आणि त्याच्या सोबत GA पण खूप चांगला झाला. कारण GA ला मी निखिल सरांचे जे काय सेशन्स असतात त्यांचे 3ही त्याच्या सिरीज आहेत, ब्रह्मास्त्र वगैरे. त्याच्यानंतर इथं आल्यावर शैलेश सरांचे जे लेक्चर घेतले, शैलेश सरांचं म्हणजे एकदम ते इतकं खूप सुंदर पद्धतीने सांगतात. आणि ऍक्च्युअली आपल्याला काय लागतं बँकिंगला ते म्हणजे ही जी लोक आहेत आपली सगळी, हे सगळ्यांनी इतकं म्हणजे सुटसुटीत करून सांगितलेलं आहे म्हणजे त्याच्यानंतर अडचण राहत नाही. म्हणजे याच्यामध्ये या गोष्टी दिसून येतात की काउन्सिलिंग हा जो पार्ट असतो पहा, की मी जास्त करून तुम्हाला ज्या वेळेस सांगत असतो की काउन्सिलिंगला येत चला, तुम्ही भले कुठं असू द्या, काही असू द्या, परंतु तुम्ही एखादं गायडन्स ज्यावेळेस घेता एखाद्याचं, त्यावेळेस आपल्याला नेमकी ॲक्च्युअल एक्झाम काय असते, कोणत्या पद्धतीने आपण गेलो पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. कधी कधी काय होतं, आपल्या गायडन्समुळे आपलं सिलेक्शन राहतं किंवा वेळ लागतो.
कारण का सर मी कोणत्या टॉपिकला चांगला भर दिला पाहिजे, कोणता टॉपिक मी कमी वेळ दिला पाहिजे त्याला, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट मॅटर करतात. कारण बँकिंग ही एक्झाम टाईमच्या मॅनेजमेंटवरती डिपेंड असते. मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम सगळ्या गोष्टी करावं लागतात. म्हणजे याच्यामध्ये हे दिसून येतं की काउन्सलिंग जे असेल हा काउन्सलिंगचा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही दर आठवड्याला असू द्या किंवा 2-3 दिवसाला तुम्ही सरांकडे येत चाललं पाहिजे की सर हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, सर मला इथं प्रॉब्लेम्स आला. तर हे काउन्सलिंगमधून या गोष्टी सगळ्या क्लिअर होतात आणि त्यांनी ते काउन्सलिंगचा फायदा घेतला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीचा फायदा घेत चाला. कारण का काही आपले जे काही स्टडी असतो त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला समजत नसतात, तर त्या गोष्टी आपल्या क्लिअर होतात काउन्सलिंगमधून पहा. आता त्याच्यानंतर मला हे एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस तुम्ही UPSC सोडली, आता UPSCचा कॅन्डिडेट MPSCवर जातो किंवा एक तुमच्या क्लास 3 क्लास 4 अशा ज्या एक्झाम्स असतात प्रशासकीयच्या त्याच्यावर जातो, परंतु तुम्हाला एक बँकिंगच का असं बँकिंगमध्ये येऊ का वाटलं? सर सुरुवाती म्हणजे 4थीची स्कॉलरशिप असेल, 7वीची स्कॉलरशिप असेल, त्याच्यानंतरही झालेल्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, याच्यामध्ये स्कोअर माझे खूप चांगले होते. आणि हे जे आपले विषय गणित, बुद्धिमत्ता हे सुरुवातीपासूनच चांगले होते. मग त्याच्यामुळं मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला आपला प्लॅन बी हा नक्कीच रेडी पाहिजे, हा असला पाहिजे, बँकिंग असला पाहिजे. आणि अजून एक सांगायला आवडेल की फक्त अमोल सर आणि आकाश सरांनी काउन्सिलिंगच नाही केली, तर ॲक्च्युली अमोल सरांनी मी दिलेल्या ज्या हे आहेत मॉक टेस्ट असते, मॉक टेस्ट आहेत, तर त्या एक ॲनालिसिस केलेलं आहे की इथं तू अजून गोष्टी काय केल्या 10 सेकंद वाचू शकत होता, इथं तुला ही मेथड वापरता आली असती. इव्हन आकाश सरांनी सुद्धा अशी एक टेस्ट माझी घेतलेली आहे. आकाश सर खुर्ची टाकून थोडस साईडला बसले आणि मी तिथं टेस्ट सोडवत होतो. म्हणजे हा जो सपोर्ट आहे ना, हा म्हणजे खूप भयंकर आहे. इतका सपोर्ट बाहेर मिळणं हे मला नाही वाटत शक्य आहे. अमित सरांनी सुद्धा एक दिवशी साईडला बसून एक टेस्ट देऊन दाखवली, हे असं द्यायचं असतं. बरोबर. काउन्सलिंग हा पार्ट महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जे की ॲग्रिकल्चरचे स्टुडंट्स असतील आता ॲग्रिकल्चरचे बॅकग्राऊंडचे भरपूर मुलांना ही भीती असते की सर मी जनरल बँकिंग करू शकत नाही, मी तिकडे जाऊ शकत नाही, किंवा एखादा मुलगा म्हणतो की सर तिथं डिस्क्रिप्टिव्ह आहे. या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी फेस करायला थोडासा मुलगा घाबरतो. आणि त्याच्यानंतर फक्त AFO एक AFO व्यतिरिक्त खूप एक्झाम असते, जसं की तुम्ही CWC NFL अशा एक्झाम दिल्यात, त्याच्यातून तुमचं सिलेक्शन राहिलंय. पण मुलांनी या गोष्टी करायला पाहिजे का, जे की फक्त AFOवरच डिपेंड राहते, का AFOवरच डिपेंड राहिलं पाहिजे की अदर एक्झामला पण टार्गेट केलं पाहिजे? सर आता असं आहे, AFOची जी फेज 1 आहे प्री जी आहे ती ऑलरेडी IBPS PO SBI POच्या फेज 1 पेक्षा अवघड आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर AFOची फेज 1 तुम्हाला काढायची असेल तर तुमच्या बाय डिफॉल्ट IBPS PO SBI PO आणि ह्या सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्याची फेज 1 तर क्लिअर होणार आहे. आणि AFOची जी म्हणजे फेज 1 आहे तिची लेवल थोडी मेन्स लेवल किंवा मेन्स लेवल म्हणू शकतो, थोडीशी खाली त्याच्यापेक्षा. मग ह्या लेवलला ऑलरेडी तुम्ही आहेत. तुम्ही जर ती एक्झाम देताय तर IBPS POचं 70 ते 80% काम तुमचं झालेलं असते. बरोबर. आता विषय राहिला IBPS POच्या GA चा. तुम्ही AFOच्या इंटरव्ह्यूला जरी गेलेत तरी तेच क्वेश्चन आहे. म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्हाला जर चांगले मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला ते GA कंपल्सरी करावंच लागतंय. मग फक्त तुमचं राहतं शैलेश सरांचे लेक्चर. आठवड्यातून एक लेक्चर जरी केला आणि त्यांनी सांगितलेलं थोडासा अभ्यास जरी केला तरी तुमचं जवळपास सगळं काही याच्यामधून होऊन जाते. म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही ॲग्री कोर्स असतील त्यांनी सिलेबसला टार्गेट करा, म्हणजे क्वांट रिझनिंग इंग्लिशला टार्गेट करा, जेणेकरून तुमची फेज 1 ही क्वांट रिझनिंग इंग्लिश असेल. जरी तुमचं ॲग्रिकल्चर चांगलं असलं पण जर तुमचा क्वांट रिझनिंग इंग्लिश जर पक्का जर नसेल तर तुम्ही फेज 1 मधूनच बाहेर पडता. मग त्या ॲग्रीचा काहीच अभ्यास होत नाही. तेही मेन्सला होते, 2 वेळेस त्यांनी मेन्स दिलेले आहेत, परंतु या मेन्समधून बाहेर आले ते कारण त्यांचं जे जास्तीत जास्त फोकस होतं ते क्वांट रिझनिंग इंग्लिशवरती होता.
तर त्यांनी मग त्याच्यानंतर शिफ्ट केलं की जनरल बँकिंगमध्ये आपण केलं आणि त्याचा रिझल्ट आज ते PO झालेले आहेत पहा. आता याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा, जो की तुमचा मी जेव्हापासून आपण भेटलोय तेव्हापासून मी ऑब्झर्व करतोय तुमचा बोलण्याचा प्रॉब्लेम्स आहे हा. जेनेटिकली तुम्ही मला एकदा इंटरव्ह्यू ज्यावेळेस घेतला त्यावेळेस मला सांगितलं पण होता. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये काय फेस केलं तसं, की इंटरव्ह्यूमध्ये काय काय पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू वगैरे या गोष्टी? ऍक्च्युली मी 4 मॉक दिल्या, संकल्पला 4 मॉक दिल्या. सगळ्यात पहिली मॉक दिली मी जयंत सर आणि समीर सर. तर त्यावेळेला मी सगळ्यात जास्त अडकलो. बरोबर. मग त्यांनी खूप सारे फीडबॅक दिले, मग त्याच्यावर थोडं काम केलं. मग सेकंड मॉक झाली तुमच्या सोबत. बरोबर. आणि तुमच्या सोबत होते अमित सर. बरोबर. तर ती जी मॉक झाली, बरोबर, त्याच्यामधून डायरेक्ट 3 ते 4 क्वेश्चन मला आले. बरोबर. म्हणजे आता माझ्या हातातच येते ही मॉकचं हे जे ॲनालिसिस आहे हे आता सरांनी लिहून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये सरांनी विचारलं होतं फिस्कल डेफिसिट आहे असा क्वेश्चन मला इंटरव्ह्यूला आला. MSP FRP हा पण आहे असा क्वेश्चन इंटरव्ह्यूला आला. आणि त्याच्यानंतर अमित सरांनी सुरुवातीलाच विचारलं होतं तुमचा जिल्हा, तुमचा जे काही तालुका आहे त्याच्यात काय आहे, म्हणजे असं स्पेशालिटी काय आहे तुमचं. तोही सगळ्यात सुरुवातीचा क्वेश्चन तो होता. आणि तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाता आणि सुरुवातीचे क्वेश्चन तुम्हाला अगोदर झालेले येतात त्यावेळेस तुमची कॉन्फिडन्स लेवल आपोआप हाय जाते. म्हणजे तुम्ही एकदम असे कम्फर्ट झोन मध्ये येता की आता हे उत्तर मला माहिती आहे. आतून एकदम छान रिस्पॉन्स येतो आणि आपण छान उत्तर देतो, हसत उत्तर देतो. कारण ती स्माईल अशी आली असती का हे तर आपलं झालेलं आहे आणि हे उत्तर आता चुकू शकत नाही. तर मग आता इंटरव्ह्यूचा पार्ट किती महत्त्वाचा असतो, कारण मला आठवतंय की आम्ही यांना जे मार्क दिलते, म्हणजे मी असेल, निखिल सर असेल, अमित सर असतील, यांनी जे मार्क दिलते अक्षरशः ज्यावेळेस मला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस ते कागद दाखवला, सेम लेवलनी मार्क पडले होते. तो कागद अजून पण आहे. निखिल सरांचे मी 2 इंटरव्ह्यू दिले पुण्यामध्ये आणि निखिल सरांनी खूप चांगला गायडन्स दिला. आणि फर्स्ट इंटरव्ह्यूला आता इथून तुम्हाला पाहता येईल का नाही, फर्स्ट इंटरव्ह्यूला सरांनी दिले 14 मार्क आणि सेकंड इंटरव्ह्यूला दिले होते 15 मार्क. आणि फायनली मला आले 14.5 मार्क इंटरव्ह्यूला. ॲक्च्युली एज गॅप, त्याच्यानंतर स्टॅमरिंग आणि याच्यातून पण 14.5 मार्क काढणं खूपच जास्त अवघड होतं. खूप जास्त अवघड, कारण बोलण्याचे खूप त्यांना प्रॉब्लेम्स आहे. बोलता जास्त येत नाही पा, कारण बोलण्यात नॉलेज खूप आहे, परंतु ॲक्च्युअल तुम्हाला ज्यावेळेस इंटरव्ह्यूचा पॅनल असतो त्यावेळेस ते तुमचा विचार करणार नाही, कारण त्यांना कॅन्डिडेट्स तेवढे आहेत. परंतु तुमच्या बोलण्यातून पण तुम्ही त्या वाटा काढल्यात. आत्तापर्यंत तुम्ही स्टेज स्ट्रगल केलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही ह्या स्टेजला पोहोचून सुद्धा तिथपर्यंत तुम्ही गेलेला आहे. तर त्याच्याबद्दल संकल्प टीमतर्फे तुमचं अभिनंदन. परंतु मला एक शेवटच्या काही 2-3 प्रश्नाचे उत्तर द्या सर, की इथून पुढं तुमचं टार्गेट काय असणार आहे, की फक्त तुम्ही POसाठीच शांत राहणार आहे, PO झाले संपला विषय. बऱ्याच जणांचं असं असतं की एखादी पोस्ट मिळाली की तिथपर्यंत थांबले जातात, त्याच्या पुढे जे काय तुमच्या रेग्युलेटरी बॉडीज असतील त्या रेग्युलेटरी बॉडीजचं तुम्ही स्टडी करणार आहेत का नाही? आपला जो फेलिसिटेशनचा इथं 7 तारखेला जो कार्यक्रम झाला त्याच्यात सुशील सर आले होते आणि आकाश सर पण होते. तर दोन्ही लोकांना मी भेटलो आणि त्याच्यानंतर असं ठरलं की RBI साठी तयारी मी आता सुरू केलेली आहे. आणि कारण 3-1 महिने तरी आता वेळ आहे जॉईनिंगला, बरोबर, तर तो वेळ देऊन आता पुढची तयारी RBI तयारी सुरू आहे. याच्यासाठी रेग्युलेटरी बॉडीसाठी ते तयारी करणार. फक्त शेवटच्या प्रश्नाचं मला उत्तर द्या, की तुम्ही, माझा रिपीट क्वेश्चन असला की ॲग्रिकल्चरचे मला याच्यावर फोकस ह्याच्यासाठी करायचं कारण बरेचसे ॲग्रिकल्चरच्या मुलांना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की सर मी आल्यानंतर काय केलं पाहिजे, किंवा एखाद्या वेळेस होतं काय 2-2 वर्षानंतर त्यांची EFOच निघत नाही. मग त्यांनी नेमकी सिलेबसवर फोकस केलं पाहिजे. प्री मेन्स असेल याच्यामध्ये डिफरन्शिएट करता येतं पा, बरेच जण करतात. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम म्हणजे असं कशा पद्धतीने त्यांनी गेलं पाहिजे, कारण 2 वेळेस ज्यावेळेस तुम्हाला अपयश भेटतं त्यावेळेस मानसिकरित्या तेवढा स्ट्रॉंग राहिलेला नसतो माणूस. तर त्यांना तुम्ही, कारण तुमचे 6-6 वर्ष फेल तुम्ही झालेले आहेत, त्याच्यानंतर हे तुम्हाला यश भेटलं, तर मग तुम्ही ह्या 2 वर्ष 3 वर्ष गेलेल्या मुलांना काय संदेश देताल? एक तर सर तुम्ही म्हटले प्री आणि
मेन्सचं जे काय आहे ते असं आपण हे करू शकतो, अभ्यास डिफरन्स करू शकतो. तर संकल्पमध्ये असं मी कधीच पाहिलं नाही का म्हणजे वेगळी केली झाली. प्री वेगळी मेन्स वेगळी असं कधीच झालं नाही. एक चॅप्टर शिकवायला सुरुवात केल्यानंतर त्याचा जो फ्लो आहे तो शेवटपर्यंत नेला जातो. म्हणजे सुरुवातीला सोपे क्वेश्चन आणि शेवटी अवघड क्वेश्चन. आणि ही सगळ्यात छान मेथड आहे, कारण ज्या वेळेला आपण एक चॅप्टर शिकत असतो आणि त्याच चॅप्टरच्या सगळ्या गोष्टी आपण शिकतो तर ती सोपं जातं आपल्याला समजायला. आपण सुरुवातीला सोपं सोपं शिकलो आणि 6 महिन्यानंतर अवघड प्रश्न पाहतोय तर ते थोडं जड जातं. आणि त्याच्यामुळं प्री आणि मेन्स असं काहीच नाही आहे, फक्त सब्जेक्ट म्हणून पहा, त्याचा अभ्यास करा. आणि 3ही सब्जेक्ट असेच आहेत, तर क्वांट, इंग्लिश आणि रिजनिंग. आणि सगळ्यात अजून एक चूक अशी होते की न्यूजपेपर सगळेच लोक टाळतात, तर तो टाळला नाही पाहिजे, कारण इंटरव्ह्यूला तुम्हाला त्याच्यातून खूप जास्त फायदा होतो. कारण ज्या वेळेला तुम्ही आर्टिकल्स वाचता तर त्यावेळेला तुमचं जे स्वतःचे नॉलेज आहे किंवा तुमचं स्वतःचं जे समोर सांगायचंय त्याच्यामध्ये शब्द मिळतात आणि खूप चांगलं प्रेझेंटेशन होतं. म्हणजे याच्यातून एक गोष्ट आहे की तुमची ज्यावेळेस न्यूजपेपर वाचता तुम्ही फक्त इंग्लिशसाठी वाचताय, पण न्यूजपेपर वाचत असताना तुम्ही GK साठी पण वाचा, तुमच्या नॉलेजसाठी वाचा. याचं कारण असं, कारण मी हे प्रत्येक वेळेस बऱ्याच जणांना सांगितलं, कारण थिंकिंग तुमची ब्रॉड बनते. ज्यावेळेस तुमची थिंकिंग ब्रॉड बनते ना, तुम्ही डिबेट असू द्या, इंटरव्ह्यू असू द्या किंवा GD असू द्या, कुठलाही पार्ट असू द्या, ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेजचं भांडार असेल त्यावेळेस पुढच्या माणसाला तुम्ही क्रॉस क्वेश्चन किंवा तुम्ही त्याच्यावरती मत मांडू शकतात. हे मलाही माहिती आहे आणि हे सरांनी पण सांगितलं, कारण का त्यांनी त्या गोष्टी केल्यात. कारण तुम्ही ज्यावेळेस तुमचं वाचन जास्त असते तुमची थिंकिंग पण ब्रॉड बनलेली असते, आणि ज्यावेळेस थिंकिंग ब्रॉड असते त्यावेळेस तुमच्यासमोर GD असेल, इंटरव्ह्यू असेल किंवा तुमचा डिबेट असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तर अजून एक फायदा असा होतो की आता सध्या GA मध्ये खूप अवघड क्वेश्चन येत आहेत आणि तुमचे जे सोर्सेस आहेत त्याच्यात खूप वेळेला असं असतं की थोडंच सांगितलेलं असतं. सगळेजण सध्या शॉर्ट नोट्सचा जमाना आहे, तर तुम्हाला सगळा विषय माहीतच नसतो. त्याच्यामुळं होतं काय की तो आपला चुकतो. न्यूजपेपरमध्ये त्याच्या संदर्भात आपण थोडं जरी वाचलं असेल तर आपल्याला एक आयडिया असते आणि त्या आयडियाच्या याच्यावर आपल्याला काय करता येतं की 2 ते 3 ऑप्शन आपल्याला असं समजतात की हे चुकीचे आहेत. जरी आपल्याला उत्तर माहीत नसलं तरी जरी आपण त्याच्यावर थोडं वाचलं असेल तर अशा पद्धतीने खूप सारे प्रश्न बरोबर येऊन जातात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शॉर्टमध्ये ज्या गोष्टी असतात ते शॉर्टमध्ये न करता तुम्ही ज्यावेळेस वाचता त्यावेळेस ती पूर्ण न्यूज वाचली पाहिजे. म्हणजे काय होतं, क्वेश्चन आता कुठून पाठीमागचे काही GK असेल, GKचे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही पाहतात त्यावेळेस तुम्हाला एकदम डेप्थमध्ये विचारलंय. पहा अक्षरशः जो नीरज आहे, पहा आपला नीरज चोप्रा, त्याच्या भाल्याचं वजन विचारलं होतं. पहा म्हणजे एवढ्या डेप्थमध्ये ते गेलेले आहेत. म्हटल्यानंतर आपल्याला ती न्यूज ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागचा इतिहास, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, ही सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे, हे त्यांच्या सांगण्यावरून कळते. आणि रोज जर तुम्ही समजा द हिंदू वगैरे पाहत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की जो एक्झामिनर आहे तो 3-4 दिवसात 10-1 क्वेश्चन काढतो, नंतर 4-5 दिवस काहीच करत नाही, त्याच्यानंतर परत 3-4 दिवसात 10-1 क्वेश्चन काढतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे पाहाल तर जनरली असा पॅटर्न मी पाहिलेला आहे. अच्छा, तर हे होते विवेक काकडे सर की ज्यांनी ॲग्रिकॉस असून सुद्धा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये PO म्हणून त्यांची निवड झालेली. पहा तर याच्यावरून एकच आपल्याला गोष्ट कळते, ते म्हणजे न्यूजपेपर रीडिंग असणे, त्याच्यामुळे थिंकिंग ब्रॉड बनते. त्याच्यानंतर तुमचे दुसरी महत्त्वाची गोष्ट कन्सिस्टन्सी, सातत्य. यश अपयश या गोष्टी सुरू असतात. आपल्याला जरी थोडा वेळ लागला तर आपण ती गोष्ट करू शकतो, फक्त हारायचं नाही. कारण त्या माणसाने 6 वर्षानंतर हे यश भेटलेलं आहे. त्यांना जवळपास त्यांनी फॉर्म भरले असतील 40 ते 50, त्याच्यामध्ये मेन्स दिल्या असतील 15 ते 20, याच्यामधून त्यांना हे यश भेटलेलं आहे. त्याच्यामुळे सातत्य असणं अतिशय महत्त्वाचं असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कुठलाही प्रॉब्लेम, आर्थिक असू द्या, त्याच्यानंतर तुमचा पर्सनली प्रॉब्लेम असू द्या, त्याचा संबंध आपल्या अभ्यासाशी जोडता कामा नये. आपला अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर त्याच्यावर आपण मात करू शकतो, याच्यावरून दिसतंय. पहा तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काउन्सिलिंगला आले पाहिजेत. प्रत्येक विषयाची तुम्ही काउन्सिलिंग घेतली पाहिजे. त्या काउन्सिलिंग घेतल्यानंतर आपल्याला एक गायडन्स भेटतं, तर ही एक गोष्ट आपल्याला समोर येते. पहा आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती ॲग्रिकॉससाठी, ते म्हणजे काय, ॲग्रिकॉसने फक्त AFOवर डिपेंड नका राहू. AFO आपल्याला तर करायचीच आहे,
परंतु आपल्याला सब्जेक्ट टार्गेट करायचे, जेणेकरून आपल्या ज्या अदर ज्या एक्झाम्स असतील, मग त्याच्यामध्ये तुमच्या जनरल बँकिंगच्या एक्झाम्स असतील, CWC, NFL, RCF अशा ज्या एक्झाम्स असतील त्या एक्झामसुद्धा क्रॅक केल्या जाऊ शकतात, हे त्यांच्यावरून दिसते पहा. तर विवेक काकडे तुमचं मनापासून अभिनंदन आणि टीम सर्कलतर्फे तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.